नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. टॉप 9च्या माध्यमातून सुरुवातीला मोठ्या राजकीय बातम्या. महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जवळपास ठरला. ठाकरे गटाला 95 ते 100 जागा, काँग्रेसला 100 ते 105 जागा, तर पवार गटाच्या वाट्याला 80 ते 85 जागा येण्याची शक्यता. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या 7, 8 आणि 9 तारखेला महत्त्वाच्या बैठका होणार. जागा वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप जवळपास पूर्ण. इतर घटक पक्षांसोबतही जागा वाटपाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची संजय राऊत यांची माहिती. अमित शहांच्या मुंबई दौऱ्यामध्ये महायुतीच्या जागा वाटपावर चर्चा सुरू. भाजप 155 ते 160, शिंदे गट 73 ते 75, तर अजित पवार गटाला 60 ते 62 जागा लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्याकडून विधानसभा निहाय आढावा बैठका. ठाकरे गटामध्ये 100 ते 105 जागांवर एकमत झाल्याची सूत्रांची माहिती. लवकरच मुंबईतील जागांवर चर्चा होणार. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचालींना आता वेग. रात्री उशिरा अमित शहांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. लोकसभेप्रमाणे जागा वाटपासाठी उशीर नको, शिंदेंची शहांकडे मागणी. भाजप आणि अजित पवार गटामध्ये जागांचा तिढा. मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे यांच्यासोबत शहांची 1.5 तास चर्चा. संपूर्ण भाजपला आणि अमित शहांना स्वप्नदोषाचा विकार. 2029 मध्ये भाजप 140च्या खाली येणार. 2029 मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सत्ता स्थापन करायची आहे, या शहांच्या वक्तव्यावर संजय राऊतांची टीका. अमित शहांना स्वप्नदोष झालेला आहे, याला स्वप्नदोष म्हणतात. 2024ला ते सरकार आणू शकले नाहीत पूर्णपणे. संपूर्ण भाजपला स्वप्नदोषाचा विकार जडलेला आहे. मोदी सरकार आता कुबड्या घेऊन सत्तेत. भाजप महाराष्ट्रामध्ये 10 ते 15 वर्ष सत्तेत दिसणार नाही. शहांच्या भाजप बैठकीतील वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवार यांची टीका. दिल्लीत सुद्धा ते नसणार. इथलं तर स्वप्न पाहणं दूरच आहे. कसे तरी कुबड्या घेऊन सत्तेत आहेत.